एकाच घराच्या पत्त्यावर 37 लोक राहत आहेत. नमस्कार मित्रांनो, मी मनसेवाला कुणाल. आज आलोय गोरेगाव विभाग मनसे कार्यालयामध्ये आणि इथे चालू आहे मतदार याद्या ज्या आहेत त्याच्यावर छाननी. आणि गोरेगाव मधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काम करत असताना यादीवर काय काय खोटी नावं मिळालीत, काय काय गोष्टी मिळाल्या आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. चला तर मित्रांनो, ही आहे ती मनसेची गोरेगावची शाखा. आता मी आज चाललोय, चप्पल इथं आपण आत काढूयात, बघूयात काय काय तयारी चालू आहे उद्याची. आणि इथे आपण बघतोय मतदार यादींवर काम चालू आहे. विचारणार आपण काय झोल झालेत का, काय घोळ झालेत का, पण त्याआधी उद्याची जी तयारी आहे, जी चर्चगेटला आपला मोर्चा आहे त्या संदर्भातल्या तयारीसाठी राजसाहेबांचे मुखवटे, तसे गमचे, टोप्या, इतर सगळ्या गोष्टी, झेंडे पण दिसतात आपल्याला, परत बॅचेस दिसत आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची तयारी जोरदार चालू आहे. आतमध्ये पण सगळ्या गोष्टी आहेत, इथे पण दादा काम करतात. बरं, आता आपण मुद्द्यावर येऊयात. निवडणूक आयोगाची यादी, ज्यामध्ये काय काय घोळ आहेत, त्यासाठी आपल्याला कोण तुम्ही सांगाल पहिला? हे बघा, प्रभाग क्रमांक 57 मध्ये भगतसिंग नगर, एकाच घरामध्ये एकाच घराच्या पत्त्यामध्ये 35 मतदार राहत आहेत एकाच पत्त्यावर. एखादा पत्ता कुठे? पत्ता भगतसिंग नगर बघा, झोपडपट्टी 53. हो बरोबर, झोपडपट्टी 53 पूर्ण. अच्छा, हे टिक केलेले आहेत, टिक केलेले आहेत. एवढे जे पोपटी रंगाच्या मार्करने टिक केलेले आहेत ते सगळे आहेत. हो हो. बरं, इथपर्यंत. हा, अजून काय? मयत व्यक्ती आहे जे 7 वर्षापासून मयत आहे, हा, त्यांचं अजून त्या यादीतून नाव वगळण्यात नाही आलेलं. ओ, असे पण आहेत. अजून काय? अजून असेच आम्ही प्रत्येक विभागातून प्रभागातून मागवलेले आहेत. हा, तसंच प्रभाग क्रमांक 56 मध्ये हा, एक मिनिट, मी एकाच व्यक्तीचे नाव, हां, हे बघा, एकाच व्यक्तीचे नाव 3 वेळा आहे. नारायण मदा. मतदार यादीमधले हे सगळे घोळ शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्रभर, मुंबईभर करतायत. अजून काय? हे ते मुलीचं नाव आहे, रेखा गोडके, फोटो मुलाचा गोडके. आणि इथे फोटो आहे मुलाचा. बरं, आता मुलाचा फोटो आहे. आणि अजून काय? हा प्रभाग क्रमांक 58 आहे गोरेगाव विधानसभा. हां, त्यामधील यादी क्रमांक 221. हां, त्याच्यामध्ये असे काही मतदार आहेत की ते ह्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झाले. तिकडे मतदान केंद्र आपली नाव नोंदणी केलेली हां. आहे, तरी देखील या ठिकाणी देखील मतदान यादीमध्ये त्याचे नाव आहे. हां, मग असं कशाहून नाही की हे मतदान डुप्लिकेट, डबल मतदान होत असेल, दुबार मतदान होत असेल. हां, आणि कितीतरी मयत मतदार आहे त्याचे नाव अजून वगळण्यात आलेलं नाही. आणि त्याचप्रमाणे 320 यादी क्रमांक जे आहे हां. त्यामध्ये एकाच यादीत दुबार नाव आहेत. अजून काही नावं आहेत जी आता आपल्याला नितीन दादा सांगतील. हे बघा, प्रभाग क्रमांक 50 मध्ये हे भरपूर शिफ्टेड आहेत. डी म्हणजे डेथ आहेत, मयत आहेत, प्लस एस म्हणजे शिफ्टेड आहेत. हे आम्ही मार्क करून ठेवले आहेत. बरोबर बरोबर. हे दुबार नाव आहेत, हां. परत ती नावं आली आहेत. हे बघा, शिफ्टेड आणि हे डेट, शिफ्टेड डेट, शिफ्टेड. इतके एका यादीच्या पानावर मित्रांनो एवढे जर का फोटो बघा चुकीचा आहे. हां, हा फोटो चुकीचा आहे. बरोबर. इथे व्यक्ती दुसरी आहे, फोटो दुसरा आहे. व्यक्ती दुसरी आहे, फोटो दुसरा आहे. तो असे आम्ही भरपूर असं रेकॉर्ड काढलेला आहे. दुबार मतदार तर प्रत्येक यादीमध्ये काही ना काही मिळतंय. हे शिफ्टेड डेट, मयत, असे भरपूर म्हणजे अजून मयत एका आहे. मित्रांनो एका पानावर जर का एवढे असतील चेंजेस, हे निवडणूक आयोगाचं काम आहे, जे आपले मनसैनिक आणि शिवसैनिक करतायत. का तुम्हाला असं वाटतं की हे काम करावं नितीन दादा? कारण की हा घोळ चाललेला आहे ना, आणि त्या घोळावरच आज सत्तेत बसलेला आहे. साहेबांनी जसं सांगितलं आहे, मॅच फिक्सिंग आहे. हे मॅच फिक्सिंग करून बसले आहेत. फक्त वाट बघतात कधी योग्य वेळ येईल आणि मतदान घ्यावे, आणि ती मॅच फिक्सिंग त्यांच्याच बाजूनी लागणार आहे. त्याच्यामुळे साहेबांनी सांगितलं आहे की मतदार यादी स्वच्छ करा. मतदार यादी स्वच्छ झाल्याच्या नंतर जो रिझल्ट येईल तो आम्हाला मान्य आहे. बरोबर. दादा तू काय सांगशील? कसं आहे माहिती आहे का, आम्ही वारंवार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदानाच्या पार्श्वभूमीवर या याद्यांचं कामं वारंवार नेहमीच करत असतो. आज बघितलं तर आपल्या एका वॉर्डमध्ये किमान 54,000, 55,000 किंवा 52,000 असे मतदार यादीची संख्या दिसते. आम्ही हे जे पूर्ण आता शहानिशा करत आहोत, सगळ्या शहानिशा करत असताना असं निष्पन्न झालं आहे की हे वारंवार वाढत असलेले मतदार आले कुठून? म्हणजे याच्यामध्ये बहुतांश मतदार तर मयत आहेत, स्थलांतरित आहेत आणि दुबार आहेत. म्हणजे नेमका आमचा वॉर्ड हा मतदारसंघ खूप कमीत कमी मतदारसंघाचा असेल. मग यामध्ये हे जे वाढीव मतदार आहेत याच्याबद्दलच हे सत्तेत आलेले सत्ताधारी या मतदारांचा घोळ करून निवडून येत असतील, हे निष्पन्न होतं आहे. आणि आम्ही राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे झोल
हा झोल ओपन करणारच, उघड करून ह्या निवडणूक अधिकाऱ्यांना जे हे आहे, निवडणूक अधिकारी आहेत त्यांना ही जाब विचारणारच. आणि जोपर्यंत हा पूर्ण खुलासा एक पारदर्शकता होत नाही तोपर्यंत सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेच आहे, तोपर्यंत मतदान घेण्याची आवश्यकता दिसून येत नाही. आणि आम्ही साहेबांच्या मताशी सहमत आहोत आणि अनेक मतदार सहमत आहेत. तर मला तर हेच वाटतं की यावेळेस मतदारांचं हे वैयक्तिक मत असेल की साहेब जे बोलतात ती पूर्व दिशा आहे. बरोबर. आपल्यासोबत आहेत प्रवीण दादा, तुम्ही काय सांगाल उद्याच्या मोर्चाला काय यायचं सामान्य माणसाने? ही एक आपल्या मनातली जी चीड आहे ना निवडणूक आयुक्त कार्यालयाबद्दलची, ती चीड आपल्याला दर्शवायची आहे आणि त्यासाठी सगळ्याने प्रत्येकाने सामान्य माणसाने या मोर्चाला येणं गरजेचं आहे. माझं उदाहरण सांगतो तर माझ्या मिसेसने गोरेगावमध्ये 3 वेळा मतदान केलं. 4थ्या वेळी मतदान करायचं होतं तर तिथं नावच डिलीट झालं होतं. परत मला फॉर्म नंबर 6 भरावा लागला आणि त्याच्यानंतर दुसरं इलेक्शन कार्ड आलं. आणि सांगताना ते लोक सांगतात काय, अरे ते डाटा एंट्रीनी ते लोकांनी मिस्टेक केली, आम्ही काय केलं नाही असं सांगतात. पण तिथे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कोणीच नसतं. बरोबर. मी हेच सांगितलं, जसं सुर्वेंनी सांगितलं की डेटा एंट्रीमध्ये घोळ झाला आहे. आज टेक्नॉलॉजी इतकी अपग्रेड झालेली आहे, एवढी सुपिरियर झालेली आहे, तर हे छोटे छोटेसे जे करेक्शन आहे ते एखाद्या चांगल्या सॉफ्टवेअरनी किंवा अशी काही प्रक्रिया राबवून ती स्वच्छ करता येणार का? तर 100% येणार. परंतु इच्छाशक्ती नाही आहे निवडणूक आयोगाकडे. त्यामुळे त्यांना इझिली काय घोळ घालायचा तो घालू शकते. सरकार, निवडणूक आयोग हे एकत्र मिलन करून आपलं काम करतात आहे. जसं राजसाहेबांनी सांगितलंय, मॅच फिक्सिंग आहे आणि या मॅच फिक्सिंगचा लढा उद्या 1 तारखेला चर्चगेटला मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. उद्याच्या मोर्चाचा परिणाम हा महाराष्ट्रभर, देशभर आणि जगभरात भूतो ना भविष्य झालेला असा मोर्चा उद्या 1 तारखेला तुम्हाला चर्चगेटला दिसणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मनसे गोरेगाव विभागातर्फे इथं तयारी चालू आहे. सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला इथं दाखवलं आहे. टोप्या असतील, गमचे असतील, मुखवटे असतील, इथं सगळ्या गोष्टींची तयारी आता चालवली आहे इथे. मित्रांनो, तुम्हाला एकच सांगेल, ही लढाई जी आहे ही सामान्यातल्या सामान्य माणसाची लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. ही कुठल्या पक्षाचा मोर्चा आहे असं समजून येऊ नका. हा आपल्या सामान्य माणसाचा आणि लोकशाही वाचवण्याचा एक मोर्चा आहे. तर उद्या आपण भेटूयात मित्रांनो 1 तारखेला, 1 नोव्हेंबरला चर्चगेटला. चला, तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.